नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेट अर्थात स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट 2025 ज्याद्वारे तुम्हाला महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये प्राध्यापक होण्याची संधी मिळवून देते. सो ही सेट एक्झाम दरवर्षी होत असते. ह्या वर्षाची सेटचा अर्ज भरण्याची प्रोसेस ऑलरेडी संपली होती, पण परत एकदा नोटीस देऊन तुम्हाला अर्ज करता येणार आहे. सो अर्ज करण्याची लास्ट डेट काय, अर्ज कोण करू शकतं, या अर्जाद्वारे तुम्हाला कुठे कुठे संधी उपलब्ध होऊ शकतात, थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया. बघा, महत्त्वाचा अपडेट आहे, फॉर्म भरायला पुन्हा संधी मिळाली आहे. लास्ट डेट काय आपण समजून घेऊया. बघा, त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं ज्या सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवल्या जातात त्यामध्ये इग्नाइट अकॅडमीची मार्गदर्शनपर ही बॅच आहे, सरळ सेवा सर्वसमावेशक, ज्यामध्ये बघा अपकमिंग आता भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. मनपा भरतीची जाहिरात येणार आहे, नगर परिषद जाहिरात येणार आहे, अंगणवाडी पर्यवेक्षिका जाहिरात येणार आहे, झेडपीची जाहिरात येऊ शकते, आरोग्य विभागाची जाहिरात येऊ शकते. या सगळ्या सरळ सेवेसाठी ही महत्त्वाची बॅच आहे. जसं की आत्ता काही बॅचेस चालू आहे बघा, लेखा व कोशागार जाहिरात आत्ता चालू आहे, त्याची आपली बॅच चालू आहे. मनपाची अपकमिंग आहे, अन्न औषध अपकमिंग आहे, आदिवासी विभागाची काही जाहिरात आली आहे, काही बाकी आहे, वन विभागाची जाहिरात अपकमिंग आहे, नगर परिषद अपकमिंग आहे, बीएमसी कंप्लीट झाली आहे, समाज कल्याण झाली आहे, महिला बाल कल्याणची पण जाहिरात झालेली आहे. सो अशा सरळ सेवेच्या जाहिरातींसाठी तुम्ही जर तयारी करत असाल आणि तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असेल तर इग्नाइट अकॅडमीची ही रेकॉर्ड बॅच अवेलेबल आहे, फक्त नॉन टेक्निकल सिलेबससाठी आहे, ज्यामध्ये फी तुम्हाला 1,999 प्लस GST आहे. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की मला तयारी करायची त्या विद्यार्थ्यांनी लगेच अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करू शकता. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. बघा, पेपरला बातमी आली, पुढारीला सेट परीक्षेसाठी 21 मार्च पर्यंत विलंब शुल्क भरून अर्ज भरता येणार. आता बघा, ही ऑलरेडी डेट संपली होती फॉर्म भरण्याची, पण 21 मार्च परत अपडेट करण्यात आली आहे. फॉर्म भरण्याची लास्ट डेट आता 21 मार्च आहे. फक्त तुम्हाला जी फी होती त्यामध्ये काही फी, एक्स्ट्रा फी ऍड होणार, ज्याला आपण विलंब शुल्क म्हणून, ती भरून तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहे. यामध्ये बघा, फॉर्म नवीन भरता येणार का, याचं उत्तर आहे येस. नवीन जर कोणी फॉर्म भरलाच नसेल तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. लास्ट डेट काय फॉर्म भरण्याची, तर 21 मार्च ही लास्ट डेट आहे. हॉल तिकीट तुम्हाला कधी मिळणार आहे, 5 जून पासून हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे आणि तुम्हाला फक्त विलंब शुल्क इथे द्यावी लागणार आहे. विलंब शुल्क तुम्हाला भरावी लागणार आहे. हा एक अपडेट याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं. दुसरं काय, तुम्हाला हॉल तिकीट 5 जून पासून मिळणार आहे, पण तुमची परीक्षा कधी होणार आहे ते पण थोडक्यात समजून घेऊया. भरलेला फॉर्म दुरुस्त करता येणार आहे का एखाद्या विद्यार्थ्याला, तर यस, तो सुद्धा दुरुस्त करता येणार आहे. तुम्हाला त्यांनी डेट दिली बघा, अर्जामध्ये दुरुस्ती 22 ते 24 मार्च या कालावधीमध्ये करता येणार आहे. दुसरं काय, वेबसाईट कोणती असेल ज्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा, तर वेबसाईट बघा ही आहे, setexam.unipune.ac.in ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तुमची एक्झाम कधी होणार आहे, 15 जूनला तुमची परीक्षा होणार आहे आणि 21 मार्च तुमचा फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे. आणि याचा मधून तुम्हाला संधी कुठे मिळते बघा, स्टेट परीक्षेमधून पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विद्यापीठे महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे महाराष्ट्रातले असंख्य विद्यार्थी सेटची एक्झाम देत असतात. सो तुम्ही पण तयारी करत असाल तर नक्की फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरून टाका. आणि सेट संदर्भात काही विशेष तुम्हाला यूट्यूबकडनं, आम्ही यूट्यूबच्या माध्यमात काही सेशन फ्री स्वरूपात आम्ही अवेलेबल करून देणार. तुम्हाला अपेक्षित असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आमच्याकडे पण काही मेंबर आहेत, जे शिक्षक आहेत, ज्यांची सेट एक्झाम त्यांनी क्वालिफाय केलेली आहे, त्यांचे मार्गदर्शनपर लेक्चर्स तुम्हाला प्रत्येक विषयानुसार आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. दुसरं महत्त्वाचं काय, तर तुम्ही जेव्हा वेबसाईटला जातात, वेबसाईटला गेल्यानंतर लगेच तुम्हाला इथे ते वेलकम विंडो येते आणि त्यामध्ये सांगितलं जातं की सेटची एक्झाम विल बी हेल्ड ऑन 15 जून. 15 जूनला परीक्षा आहे. आता तुम्ही मार्चमध्ये आहात, म्हणजे एप्रिल आणि मे आणि जून 3 महिने तुमच्या हातात आहे. 3 महिन्याचा कालावधी आहे. चांगला अभ्यास तुमचा होऊ शकतो. तुम्ही ओके केल्यानंतर इथे ओपन होती विंडो, सेट एक्झामिनेशन 15 जून 2025. इथे तुम्हाला काय करायचं, कंटिन्यू टू युजर रजिस्ट्रेशन. तुम्ही नवीन असाल तर रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशनवर तुम्ही गेल्यानंतर हे तुमचं रजिस्ट्रेशनचं पेज आहे. अगदी 2 मिनिटात हे पूर्ण माहिती भरून घेतली जाते आणि तुम्हाला इथे गेल्यानंतर सबमिट करायचं आहे. तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे. बघा, महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच महाराष्ट्र CET फॉर असिस्टंट प्रोफेसर ही एक्झाम घेतली जाते. मग 3 स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं, इथे रजिस्टर करायचं. पहिले म्हणजे फिल मेन ऍप्लिकेशन फॉर्म, दुसरं अपलोड स्कॅन फोटो आणि सिग्नेचर, आणि तिसरं पेमेंट अँड प्रिंट आउट तुम्हाला घ्यायचे. अशा 3 प्रोसेसमध्ये तुमचं ऍप्लिकेशन कंप्लीट होतं. ह्या 3 प्रोसेस तुम्हाला फॉलो करायच्या आणि सबमिट करायचं. बस जसं की मी ओपन केलंय की माझा इथे मी फॉर्म भरायला ओपन केला की ती माहिती मला भरत जायची आहे. अशा पद्धतीने हा फॉर्म ओपन होतोय. सो नवीन विद्यार्थी असाल तर तुम्हालाही फॉर्म भरता
करता येईल, जुन्या विद्यार्थ्यांना फॉर्म एडिट करता येणार. सो जे विद्यार्थी सेटची तयारी करतात त्यांच्यासाठी एक महत्त्वाची ही बातमी आहे. सो फॉर्म भरून टाका. आणि अगदीच तुम्हाला काही भविष्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल, सरळ सेवा, MPSC, UPSC किंवा तत्सम एक्झामची, तर इग्नाइट अकॅडमीकडे हे सगळे कोर्सेस अवेलेबल आहे. अतिशय कमी फी मध्ये अवेलेबल आहे आणि विशेष क्वालिटी सहित तुम्हाला हे सगळं आम्ही प्रोव्हाइड करणार. सो लगेच ॲप डाउनलोड करून तुम्ही अशा बॅचेस परचेस करू शकता. हे आपलं ॲप आहे, हे डाउनलोड करून तुम्ही सगळ्या बॅचेस बघू शकता, हवी ती बॅच घेऊ शकता. काही अडचण असेल, काही शंका असेल तर 8888252117 ह्या नंबरला कॉल करू शकता. या संदर्भात अजून तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल, तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून शैक्षणिक क्षेत्रामधल्या अपकमिंग जाहिराती किंवा शैक्षणिक क्षेत्रामधले गव्हर्नमेंटच्या काही स्कीम असेल किंवा स्पर्धात्मक परीक्षा असेल त्याची माहिती तुमच्यापर्यंत आमच्याद्वारे पोहोचू शकेल. तुर्तास थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.